गंग्याला उभा जाळू का आडवा पुरू? मला तर असं वाटतंय या गंगेच्या अंगावरचा केस केस उपटाव. हे उपटायचं सांगू नकस. अर्धी एकदा उपटतील सावकार धायला उपटत्यात. घबरायच असणाऱ्या सावकार, आपण असं करूया, या गंगेची नसबंदीच करून टाकूया. शाबास लाकडाच्या त्या सुंदराबाईच्या वंशाच्या दिव्याची वातच विझवून टाका, म्हणजे पुन्हा पेटायचा नाही तो. पण सांभाळून. हा, या बाबतीत आमचा हातखंडा आहे. अहो, गावात नसबंदी शिबिर सुचवल्यापासून आठवड्याभराच्या 42 पिढ्यांची वाट लावली जबरदस्तीनं. परत बिन बोबाट आम्ही बिनगोर जावा घरी. आता एक तर त्याची तरी करतो, नाहीतर आमची तरी नसबंदी करून टाकतो. काय रे? चला 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 कामाला लागा. आपल्या कामाला आपण. आईला 2 दिवस झाले गंगेचा गावात पत्त्याच नाही. कुठं उलातलाय कोणाला ठाव. अरे तो किती लवकर उलटायला कुठला? मग सावकारला खांदा द्यायचा कुणी? कुणाला खांदा द्यायचाय? सावकाराला. कोण गेला तू? काला कमाल ना. तुला काय करायचंय? गंग्या गंग्या खाली तर हा बोर्ड काढतो मग खाली उतरतो ना. बघतोच काय घाल चांगली. त्याला खांद्यावर घेतो, खांद्यावर घेतो, खांद्यावर घेतो. हात धर, हात धर. जेवाय येते जेवायला. पडदा बाजूला कर. अरे पडदा बाजूला कर. चावला बांध बांध. पाय धर, पाय धर, पाय धर. उड्या मारत होतास ना का? अरे तुम्हाला बघा. थांब, तुझी नाडीच कापून टाकतो. मग जाऊन बसलेला मग देवळात घंटी वाजवीत. देवा तुझी सोन्याची ही जेजरी. मला तू सुटू दे रे. तुमचा बाप होऊन लागतो का नाही बघा. ए बापाचे सांगू नकस. आज एका बापाचा असतील पण आम्ही 10 बापाचा आहे. काय रे? ए ढाकण्या, तुझ्या पायऱ्यावर बस. आम्ही डॉक्टरला बघतो. लवकर या. अगोदर जाऊ सांगतोय. मुसिपूस मुसिपूस. डॉक्टरचा पत्ता नाही बघ. पहिली हिंची नसबंदी करायला पाहिजे. हलाई गेला कुठं? ए ते बघ डॉक्टर. ए डॉक्टर. ओ डॉक्टर. ओ डॉक्टर. अरे उठ, अरे उठ. बायला घेऊन कुठं फिरताय? डॉक्टर गिरायक आणले. काढा 300 रुपये. 300 रुपये? अहो पण नेहमीचा दर 100 रुपये आहे. अहो डॉक्टर, साधा माणूस नाही, अगदी स्पेशल माणूस आणलाय. धोक्यात घेऊन काम केलेलं आहे. अशी नसबंदी करा की गंगेच्या पुढच्या 10 पिढ्या तुमच्या दोघांच्या नावानं बोंबलाय पाहिजे. कळलं? नाही कळलं? यांना कळलं. काढा पैसे. ऑफिस मध्ये जाऊन घ्या. मी तुला लगीन करायला लग म्हटलं होय. खुशाल कर, पण पोरगी चांगली बघ. वैसी पोरगी चांगलीच आहे चाची. म्हणजे कुठं जमानच वाटतं. कंची पोरगी आहे. उधरच चिवा अंडा है चाची. वय कामाटी मैं हूँ खाटी. कैसी जोडी जमेगी? अरे न जमाला काय झालं. आता कुठं जात आणि धरम राहिलाय. हे बघ मी सांगते तसं कर. सरळ तिचा हात धर आणि निकाला. वोच बोले मैं. लेकिन चाची वो लड़की इतनी हरामखोर है, मेरे कुछ कामाटी बनने को बोलती है, इसलिए मैं पूछने को आया. और चाची, ये मेरे चाची, अरे काय झालं. अगर मैं कामाटी बन गया तो ये गांव का पब्लिक मेरे को वाड़ी में तो नहीं टाकेगा.
अरे कुणाची हिम्मत आहे तुला वाळी टाकायची? रोज बोले मैं वो कामाटीन को मैं बोल के जाया तो मैं आगे जाता हूँ चाची के घर, तू पीछे पीछे आ। वो देखो आई, ओ मुत्तु कोड़ी कव्वाड़ी हड़ा, क्या चाल है कामाटी की। अय्यो 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 ए नारळ दे चाची को, ऐसा पेड़ा का पुड़ा दे, ऐसा अभी पाया पड़, ऐसा सुखानं संसार करा। ऐसा म्हणजे गंग्या आजपासून माझा झाला। माझा गंग्या वाटावर पडला होय का साठवे? म्हणजे गंग्या माझा झाला, चांगलं मोडून ठेवेल। हे बघ सुंदराबेन, तू माझी सासू असशील म्हणून काय वाटेल तर ऐकून घ्यायची नाही मी। हा तेरा भी कमाल है चाची। ए मध्ये मध्ये वटवट करू नको, आली मोठी नखऱ्याची। तू का कोण लगीन ठरवणार आहे? त्यात काय झालं? गंग्या मला आवडला, मी त्याला आवडले, बात खतम। जास्त बोलायला येणार नाही मला। हुंड्याचं काय ते बोला। हुंडा? तुझा बा हुंडा देणार? अगं शियानातला पैसा उचलणार तो? वो ठीक हुंडा देगा, लेकिन लेने वाले को शर्म मांगता है क्या नहीं? और कायदे से सरकार ने हुंडा लेने को बंदी किया है, तुरुंग में जाके खड़ी फोड़ने का है क्या? चुप! तू आता बाहेर होते त्या गंग्याला की कबरत लाग घालील। गंग्यानंच पाठवलं मला आणि म्हणला की माझ्या आई जगदंबा आहे, जाऊन आरती कर म्हणजे प्रसन्न होईल तुला। काय म्हणत्या? हाँ हो बोला मैं। बोल बोले अभी आयो मी आहे काय बोललो? का तुला उगाच झालं? अरे अरे काय अरे पहिला माझा बोकड बघा मग या बकरीला पेटवा। गंग्या डॉक्टरचा हात सोड। तुझा तर हात धरला नाही ना? छट्टाक ए सवाशेर पावसेर नवटाक, पहिला माझा बोकड, पहिली माझी बकरी, डॉक्टर माझा बोकड, पहिली माझी बकरी, माझा बोकड, डॉक्टर माझी बकरी, डॉक्टर बोकड, डॉक्टर बकरी, डॉक्टर बोकड, डॉक्टर बोकड। कशाला तोंड लावत नाही म्हणाला? गवताला शौचाचं कसं काय आहे? झाडाचं म्हणते 2 बाटल्या एरिडेल वतलं। कशात? हा मग काय झालं? नुसत्या लेंड्या। बापरे, म्हणजे पोटात थोब्रायसिस ऑफ लॉरेल हार्डी आहे। काहीतरी मोठा रोग सांगतात। कान कुठं आहे? मागच्या बाजूला कान म्हणतोय मी, कान कान। हे आहे, कान दाखवतो, ध्यान कुठे आहे? बापरे, बळ करतोय? काढता येणार नाही का? कारण कानात मूळ व्याध झाले। आमच्या वडिलाचाच रोग। शेजारच्या बकरी जवळ जाऊ देऊ नका। काय सांगतोय मी? काय म्हणजे काय? परिणाम फार वाईट होतील। जवळ गेल्यावर होणारच हो। बस सध्या मी इंजेक्शन देतो, पण समजा गुण आला नाही तर पिशवी लावावी लागेल। मला नव्हे, याला हो। या, थोडंसं. धर, धर, धर.